मजबूत व्यक्तीकडे पाहून लोकांना वाटते की हा तुटत कसा नाही, परंतु लोकांना हे माहीत नसते की तुटल्यामुळेच हा व्यक्ती इतका मजबूत झालेला आहे। लोकांच्या बोलण्यात असलेला गोडवा यावरून आपण कधी लोकांचे मन ओळखू शकत नाही। मोराला पाहून कोणाला वाटेल की मोर साप पण खातो। आयुष्यात दुःख जरी असले तरीही कोणाच्या समोर ते व्यक्त करू नका, तमाशा होऊ देऊ नका। लोकांच्या बोलण्यात असलेला गोडवा यावरून आपण कधी लोकांचे मन ओळखू शकत नाही। मोराला पाहून कोणाला वाटेल की मोर साप पण खातो। कलियुग चालू आहे म्हणून हा विचार मनातून काढून टाका की विना मतलब कोणी आपल्या बरोबर नाते ठेवेल। आपल्याजवळ काही अशी गोष्ट नक्की सांभाळून ठेवा की ती मिळवण्यासाठी लोक तुमच्या बरोबर जोडलेले राहतील। स्वतःला रिकामे होऊ देऊ नका, कारण लोक रिकाम्या वस्तूंना कचऱ्याच्या डब्यात फेकून देतात। जर तुम्ही कोणासोबत चांगले करत असाल तर त्याचा कायम उल्लेख करू नका। असे केल्याने तुमच्या चांगुलपणाला अर्थ राहत नाही। संघर्ष आपल्याला जरूर थकवतो, परंतु आपल्याला सुंदर आणि मनातून मजबूत ही संघर्षच बनवतो। सूर्य हळूहळू उगवतो आणि जगाला प्रकाशित करतो, तसेच जो व्यक्ती संयमाने व धीराने पुढे जातो तो एक दिवस नक्कीच आपले नसीब बदलतो। दुसऱ्यांच्या चुकांमधून शिका, कारण प्रत्येक गोष्ट स्वतःच्या चुकांमधून शिकण्याचा वेळ आपल्याकडे नसतो। खोटारडा व्यक्ती मोठा आवाज करून खऱ्या व्यक्तीला शांत करतो, परंतु खऱ्या व्यक्तीचे मन खोट्या व्यक्तीच्या आवाजापेक्षा जास्त प्रभावी असते। वेळेपेक्षा जास्त आपला आणि परका कोणीच नसतो, कारण जेव्हा वेळ आपला असतो तेव्हा सर्वच आपले असतात आणि जेव्हा आपला वेळ परका असतो तेव्हा सगळेच परके असतात। आपल्या आयुष्यात अडचणी उगाचच येत नाही, त्यांचे येणे आपल्या आयुष्यात एक इशारा असतो की आपल्या जीवनात आपल्याला काहीतरी बदल करणे गरजेचे आहे। एक क्षण एक दिवस बदलू शकतो, एक दिवस एक जीवन बदलू शकतो आणि एक जीवन या पूर्ण जगाला बदलू शकतो। राजमहालामध्ये तर कौरव राहत होते, वनवास तर पांडवांनी भोगला होता, राजपाट तर कंसाजवळ होता, श्रीकृष्णांनी जन्म तर तुरुंगात घेतला होता। सोन्याची लंका पुष्पक विमान हे तर रावणाजवळ होते, श्रीराम यांनी तर वनवासच बघितला होता। सत्याबरोबर प्रत्येक वेळी संघर्ष असतोच, देवाला सुद्धा संघर्ष करावा लागला आहे। आपण तर एक मनुष्य आहोत। यश मिळवायचे असेल तर नशिबापेक्षा मेहनतीवर विश्वास ठेवा। सत्य कायम पाण्यात पडलेल्या एका थेंबात तेलासारखे असते, कितीही असत्याचे पाणी त्यावर टाकले तरीही ती पाण्याच्या वरच तरंगत राहते। जेव्हा लोक अशिक्षित होते तेव्हा परिवार एकत्र होते, परंतु आज तुटलेल्या परिवारांमध्ये जास्त करून शिकले सवरलेले लोकच जास्त दिसतात। शब्दांनी चव असते, दुसऱ्यांना त्याची चव चखण्याआधी स्वतः त्याची चव घेऊन पाहिली पाहिजे। जसे सुख कायम नसते तसे दुःखही कायम नसते, त्यामुळे वाईट वेळात कायम संयम ठेवा। जेव्हा लोक तुम्हाला एखादा निर्णय घेण्यापासून मागे खेचत असतील तेव्हा स्वतःच्या मनाला सांगा की मी गर्दीपेक्षा वेगळा विचार करत आहे। कधीही कोणा गरीबाला कमी लेखू नका, कारण कोणाची वेळ बदलायला वेळ लागत नाही। जीवनात शांती पाहिजे असेल तर दुसऱ्यांच्या तक्रारी करण्यापेक्षा सोपे आहे की स्वतःला बदला, कारण काटे टोचू नये म्हणून संपूर्ण जगभर चटई अंथरण्यापेक्षा चप्पल घालून चालणे सोपे आहे। काही गोष्टी करण्याचे खोटे नाटक करून आपण दुसऱ्यांना नाही तर स्वतःला फसवत असतो, कारण आपल्या अंतर्मनाला खरी गोष्ट माहिती असते। त्यामुळे स्वतःच्या मनाशी इमानदार राहा आणि योग्य दिशेने काम करा। एका स्त्रीला कधी कमी समजू नका, कारण स्त्री एक अशी व्यक्ती आहे की तिने जर साथ दिली तर भिकाऱ्याला सुद्धा राजा बनवते आणि जर बदला घ्यायचा म्हटले तर राजमहालाला सुद्धा एक झोपडी बनवेल। कोणत्याही व्यक्तीची सहनशीलता एक खेचलेल्या धाग्याप्रमाणे असते, एका प्रमाणाबाहेर जर ती खेचले तर धागा तुटणे निश्चित आहे। डोळे तुम्हालाच उघडावे लागतात प्रकाश पाहण्यासाठी, फक्त सूर्य चमकल्याने उजेड होत नाही। सफल होण्यासाठी चांगल्या मित्रांची गरज असते, परंतु खूप जास्त सफल होण्यासाठी चांगल्या शत्रूंची गरज असते। माणसाची एक चूक दुसऱ्याचे 50% ऐकतो, 25% समजतो, 0% विचार करतो, 200% प्रतिक्रिया देतो। तुमच्या दुःखांचे समाधान तुम्हाला शोधावे लागेल, कारण
आजच्या जगात कोणाच्या दुसऱ्याच्या दुःखांना ऐकणारे आणि समजणारे व्यक्ती खूप दुर्लभ आहेत। विना खाता झोपले तर कळेल की पैसा कमावणे का जरुरी आहे। बहिणीच्या लग्नात वडिलांना रडताना पाहिले तर कळेल पैसा कमावणे का जरुरी आहे। आयुष्य कसे जगायचे, टेन्शन घ्यायचेच नाही, कोणासाठी काहीही करा, काहीही उपयोग नाही। आयुष्य बिनधास्त जगायचे, कोणाचे वाईट करायचे नाही, कोणाचे वाईट चिंतायचे नाही, कोणाच्या मागे वाईट बोलायचे नाही, फक्त स्वतःशी प्रामाणिक जगायचे। काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही, कुणासाठी वाईट वाटून घ्यायचे नाही। लोकांची विविध रूपे असतात, सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाहून बसतात किंवा कुठल्या तरी लहान करण्यासाठी नाराज होऊन बसतात, ज्याच्याशी तुमचा काहीही संबंध पण नसतो। आजकाल लोक देवावर पण नाराज होतात, तर तुम्ही कोण? कुणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो, कुणाच्या आयुष्यात डोकायचे नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही। स्वतःबरोबर दुसऱ्याचा पण चांगलाच विचार करायचा, कुणाच्या पुढे पुढे करायचे नाही। जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची। थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसे शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात। प्रत्येक वेळी अश्रू डोळ्यामध्ये आणू नका आणि मनातील प्रत्येक गोष्ट लोकांना सांगू नका, कारण लोक हातामध्ये मलम नाही तर मीठ घेऊन फिरतात, म्हणून प्रत्येक जखम लोकांना दाखवू नका। लोकांना हे तर समजते की हा कसा आहे, तो कसा आहे, पण लोक हे विसरून जातात ते स्वतः कसे आहेत। जो माणूस रडता रडता रागामध्ये सगळे बोलून टाकतो तो खरा असतो आणि त्याचे बोलणेही खरे असते, कारण राग आणि रडणे माणसाला खरे बोलायला भाग पाडतात। तुम्ही ज्या व्यक्तीची खूप जास्त कदर कराल तो माणूस तुम्हाला सगळ्यात जास्त रडवेल, म्हणून कोणाचेही जास्त जवळ जाऊ नका। नाते नवे असताना लोक मस्करीत सुद्धा मन तोडत नाहीत आणि जेव्हा मन भरते तेव्हा माणसाच्या रुसण्यावर सुद्धा समजून काढायला कोणी येत नाही।